हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी. भरभरून शुभेच्छा दिल्या, खूप कौतिक केलं, खूप सारे जणींनी प्रेम दिलं, त्याच्यासाठी खूप हृदयातून तुमचे आभारी. हे संध्याकाळचं टायमिंग होतं. सागरनं बोलवून घेतले की म्हणलं एवढा वहीची जरा पूजा करून दे, कारण आता बघा नवीन हिशोब, कारण आता हे सगळं नवीनच सुरू होणार. कार्ड वगैरे त्यांनी काय काय त्याची छापलेली होती, म्हणून येतं आता पूजा करत आहे. कालच्या काही प्रश्नांची थोडीशी उत्तरं देते. एक म्हणजे की आता कळलं की सागरनं फर्निचर का केलं नाही, तर त्याचं मेन कारण जे होतं ते मुलं लहान आहेत. बाकी त्याचं असं काही नव्हतं की हे करायचं आहे म्हणून ते केलं नाही. पोरं लहान आहेत. घरातल्या भिंती आताच रंगवून खरडून टाकलेल्या आहेत. ते काही पण धारदार घेतात आणि वढतात. त्यामुळे तो असं म्हणला की बघा 2 वर्ष झालं ना, त्यावेळेला तर छोटी होती, आता जरा जरा कळत्या, बघूया पुढच्या वर्षी करूया म्हणलेलं आहे. पण त्या पोरांसाठी केलेलं नाही, बाकी काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट की कालची जी पूजा होती ती मी सगळ्यात शेवटी केली होती. फक्त मी माझ्यापुरता पार्ट दाखवला, कारण जे आलेले ब्राह्मण होते त्यांना तेवढं तरी कळतं की बाबा पूजा कशी होणं गरजेचं आहे. ज्यांच्या नावावरून निघालं त्यांनी पूजा केली पहिला, त्याच्यानंतर घरातल्या आपल्या बायकोसोबत पूजा झाली, त्याच्यानंतर आल्या गेलेल्या सगळ्या स्त्रियांनी पूजा केली, लास्टला मी केलेली आहे. मी फक्त माझ्यापुरते काही पार्ट जे होते तेच शेअर केलेले आहेत, बाकीचं शेअर केलेलं नाही. त्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका, तुमच्या डोक्याला शांती घ्या. तुमच्या डोक्याला पण घ्या, माझ्या पण डोक्याला जरा शांती द्या. सॉरी म्हणेन मी असं बोलते. आणि 99% समजदार माझ्या ज्या ताई आहेत त्यांनी मला समजून घेतलं, माझ्या निर्णयामध्ये सपोर्ट दिला, त्यांचे मनापासून आभारी. तर ताईनो, माझ्या किचन ओट्यावरती तुम्ही हे प्रोडक्ट खूप दिवसापासून बघताय, मी खूप दिवसापासून वापरत असते. आज पण म्हटलं चला रेसिपी करून घ्याव्या, थोडी तुम्हाला माहिती देते. तर हे आहे अगारो रिजन्स 600 वॉट मल्टी कुक इलेक्ट्रिक केटल. छोटा पॅकेट बडा धमाका. काय काय आलेलं आहे बघा. याच्यामध्ये आपण केकसुद्धा बनवू शकतो. त्याच्यामध्ये केक आपण बेक करू शकतो. हे आहे अंडी बॉईल करण्यासाठी एकदम इझिली. हे जे स्टँड आहे, केक समजा तुम्ही त्यात ठेवलेला आहे तर त्याच्याखाली तुम्ही ते स्टँड ठेवू शकता, किंवा इतर कुठलाही पदार्थ बनवताना सुद्धा जसं आपण उकडीचं काही असू देत त्याच्यासाठी सुद्धा ते वापरू शकतो. हे जे झाकण आहे हे ग्लासचं आहे आणि पूर्णपणे सेफ आहे. दुसरी गोष्ट, सतत भांड्यामध्ये उघडझाक करण्याची आपल्याला गरज नाही, कारण ते ट्रान्सपरंट आहे. हा जो पॉट आहे हा 0.92 लिटरचा स्टेनलेस स्टील स्टीमर. याच्यामध्ये तुम्ही मोमो, चिकन, वेजी सोबतच फ्रीजसुद्धा करू शकता. तर याच्यावरती आपण आपलं जेवण शिजवू शकतो. 360 डिटॅचेबल बेस, सुपर इझी टू लिफ्ट आहे. आणि ही आहे सगळ्यात मेन बॉडी. तर डबल लेअर बॉडी आहे. आतमध्ये जे आहे ते फ्रूट ग्रेड स्टेनलेस स्टील इनर वॉल जो सेफ कुकिंग करतो, आणि आउटसाईडला जे आहे ते हीट रेजिस्टंट प्लास्टिक वॉल आहे. आणि हा मेन पॉट आहे. याच्यामध्ये ना 1.2 लिटरचा परफेक्ट फॉर टी, सूप, नूडल्स, कॉफी, ओट्स, एग बॉईल करू शकतो. आणि हे बघू शकता, हे जे आहे ना, तर याच्यामध्ये 2 सेटिंग आहेत, लो, वॉर्म आणि हाय क्विक. एकाच वेळी आपण याच्यामध्ये 2 रेसिपी आरामात बनवू शकतो. तर त्याच्यासाठी मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, थोडंसं तेल टाकलं, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं, कारण पास्ता एकमेकाला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल टाकायचं. पास्ता ॲड केलेला आहे, त्याच्यावरती स्टीमरचं भांडं ठेवलेलं आहे. आता सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या स्टीम करून घेणार आहे. हे आपल्याला जेवणाबरोबर तोंडी लावायला वगैरे खूप खूप बेस्ट आहे. आणि यातल्याच थोड्याशा भाज्यानंतर मी पास्त्यामध्ये सुद्धा वापरणार आहे. दोन्ही रेसिपी एका ह्याच्यातच बनतात, जास्त ताम घ्यायची गरज नाही. हे भांडं जे आहे ते ॲटोमॅटिक आहे. ज्यावेळेला यातलं पाणी वगैरे संपतं ते ॲटोमॅटिक ते बंद होतं. याच्यामध्ये आता बघा, पास्त्यामध्ये थोडंसं ग्रेव्हीदार पास्ता बनवणार आहे. सॉस घातलेला आहे, चिली फ्लेक्स घातलेला आहे. ज्या मी स्टीम केलेल्या भाज्या होत्या त्या थोड्याशा याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आपल्याला पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकतो, पण म्हटलं आता आहेतच तर ह्याच ॲड करूया. आता ज्या भाज्या मी स्टीम केल्या त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हलकंसं तेल घातलेलं आहे, चाट मसाला घातलेला आहे, थोडंसं वरून तीळ ॲड केलेले आहे. तर ज्यांना ना डाएट मेंटेन करायचं आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. हे भांडं क्लिनिंगला सुद्धा खूप सोपं आहे. फक्त त्याच्या बाहेरच्या बॉडीला आणि जिथून आपल्याला करंट मिळतो त्या साईडला पाणी लागू द्यायचं नाही. अगदी आरामात फक्त आतल्या आत आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. असं तुम्हाला जर हे सुंदर असं प्रोडक्ट तुम्हाला गरज आहे आणि हवी असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ऑर्डर करू शकता. तुझं एक भारी आहे. खाली बघा.
बस अशा वेळी कॅमेरा म्हणून जा. कपडे टाकली का सोपे त्या बेड खाली जाऊ नये म्हणून. तिकडच्या इकडे किती का ढेकभर पाणी पडी ना ग. किती मागं मागच्या वेळी एकट्यानं पूर्ण काढले. काय पाणी पाणी अय काढू लाग. चल घरातली कामं वाढली आणि करायला नको का. बेडशीट होती म्हणून वाटलं. चादर टाकली आम्ही. सावकाश बर का गसर चाल आरो आयशू गसरची. चल तू बाहेर ये. आरोयची म्हणत असतील कशाला आलोय आत्यापाशी झोपायला. आरो आयशू आत्यापाशी झोपायला आलाय ना. झोपाय आल्यापासून नुसतं कामच करायची वारी झाल्या होय ना. माल लाव लागली सगळा. काय झालं हा. तिला वाटलं तर काय बोलत नाही काम करताना. करतात काम करतेत पोरं. पाणी इकडे येऊ दे नको. आई बाहेर येतो. करा करा. ए आई चल चल. मावशांनो या दोन महिला इथे भाज्या नीट करत आहेत. किती वाजता नाही किती वाजता 12:15 वाजता. एवढा उशीर या काय करत होत्या माहित नाही. एक सेकेंड ये झूठ हमें कतई ही पसंद नहीं. बर आयसू तरी सगळी तिघं झोपणार आहेत खालती. पप्पा आहेत वर ऑर्डर साठी. तिथं त्या दोन महिला आहेत. हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे. गावाकडून आईने येताना ना 2 चुमडी आणलेली होती. चुमडी म्हणजे आपली ते पिशव्यांची चुमडी. एक सागरला एक मला. तिचं पहिल्यापासून असतं इकडं आणि तिकडं. आणि सेपरेट सेपरेट आणते बरं का. कधी एकत्र काय आणत नाही आहे सेपरेट. आता सुद्धा ज्वारी घेऊन बाजरी घेऊन आले. आम्ही म्हटलं आम्हाला इथं मिळते कारण 1 किलो आणलं तर संक्रांत होत नाही का सांगा. पण तिचं तसं नाही आहे. घरची असताना तुम्ही 1 किलो तरी का विकत आणणार. म्हणून येताना 4 किलो त्याला 4 किलो मला अशी घेऊन आले. पीठ पण घेऊन आली ती. पण पीठ माझ्याकडे नाही मी घेतलं कारण का तुम्हीच म्हणता ना की माहेरून काही पीठ वगैरे आणू नये. म्हणजे धान्य आणावं पण पीठ वगैरे असं नको. त्यामुळे मग ते त्यांच्या घरात तिकडं ठेवलं. आताचा जो सीझन सुरू आहे ना हा सध्या बाजरीचा आहे. यामध्ये बाजरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते कारण असं म्हणतात की ते उष्ण पदार्थ आहे. आणि थंडीच्या दिवसामध्ये बघा कसं केलंय बघा सगळ्या म्हणजे पूर्वीच्या लोकांनी की ज्या त्या सीझनमध्ये जे ते काय. आता हे फळ भाज्या वगैरे हे ना आपल्या शरीराला कुठल्या ऋतूमध्ये काय मानवतं ह्या हिशोबाने ते केलेलं आहे. असं नाही की बाबा हे तेव्हाच. आणि सोबत ते म्हणतात ना लागवड केल्यानंतर किंवा धान्य पेरल्यानंतर कुठल्या सीझनमध्ये कुठलं उगवतं त्याच्या हिशोबाने हे सगळं आहे. असं तर सांगते तुला. थांब तुला लय पीस लागत नाही ना. हे धर. कुठून धर. तिकडे राखून कापायचं. हा राखूनच कापायचं असतं. धर नीट. माप झालं का बघ. नाहीतर असा गोंधळ व्हायचा. धर तसंच बरं का तिकडं. हे पदराला पीस दिला ना लय गोंधळ होते. धर नाही तर सोडलं का असं धर. खात्री येत नाही तुझ्याकडे. सोड आता सोड. पीसची लगेच घडी घाल. मी पहिला आता दादाचा डबा भरते. दादा पहिला कामाला जाऊ दे मग आम्ही आवरून चाललेलो आहोत देवाला. आज मेथीची भाजी आणि नुसती चपाती आहे. आणि 2 दिवसाच्या ह्याने सगळी थकलेली होती. कुणाला उठायला वेळ मिळाला नाही. तर सागरची सकाळपासून गडबड चालू आहे की आवरा. बाकी ते काय म्हणतच नाही. त्या तोंडात फक्त नुसतं आवरा. आज शेंगदाण्याची चटणी देते हो. तर चला ताई नो मी माझ्या कलेक्शन मधली आणलेली नवीन साडी जी आहे ती मी नेसलेली आहे. कारण ही साडी मी माझ्यासाठी काढली. मला एवढी आवडली. ह्याचा व्हिडिओ जो आहे तो तिकडच्या चॅनलवर आलेला आहे. आणि आपली राजधानी शालू जो आहे हा सागरने घेतलेला होता आईला. आई नेसलेली आहे. आता ब्लाऊज वगैरे लगेच कोण शिवून द्यायचं आहे तरी पण तिने मॅचिंग केलेलं आहे. तर चला निघूया. मला खूप कामं असतात. यांना म्हणलं माझी खूप धावपळ होत्या तुमचं तुम्ही जाऊन या. तर सागर पण म्हणतो की नाही चल बरोबर. ही पण म्हणते चल बरोबर.
तुला घेऊनच जाणार की गा आम्ही, तुला कसं सोडून देवाला जाणार? तू तर सागरसाठी एवढं धावपळ करतेच. तुझा हात आहे, तुझा पाठीवर हात आहे म्हणून एवढा तो सागर आहे. आणि मला लय खूप आनंद वाटते बघ, तुम्ही दोघं बहीण भावंड. तिला शेवट घेतला का तुझा पाठून आहे पाठीवर तेजाबाई म्हणून चाललाय. नाही तर असंच बहीण भावंड तुम्ही एका मनानं काम करा, राहावा प्रेमानं. मला लय अभिमान वाटतो कसं. दोघं एकत्र राहिलो ना. होय होय. आणि एका दोघांचं मनाने भांडणं झालं तुझं माझ्या लेखाचं खटकतं तेव्हा भांडायच चालायचं ते तर काय खटकतं. फक्त का खटकतं माहिती ताई नो, काहीतरी आडवं बोलतात मला. भांडते काय चालायचं ग. चेष्टातून बोलतात ना ते मला खपत नाही. आनंदाचा रोळ होय की. लय आनंद मला वाटतं तुम्ही असं बहीण भावंड एकामेकाला सपोर्ट देताय म्हणल्यावर मी नशीबवान आहे. हा तू नशीबवान आहे. मी नशीबवान आहे. अशी होय मुलं असे एका मनानं बहीण भावंड राहणं खाणं करणं म्हणजे पहिला माझं नशीब. आणि हे बघा हे नशीबवान आहेत. ही बघा माझं पिल्लू. ही सागरचा 2 दातवाला फारोळा. चला नशीब ते दात आली बाई. ते दातांसाठी टेन्शन आलेलं होतं. येणार की ग. ओके चला निघूया. जा पप्पाला सांग जा झाले आता मावशांना सांग. आत्यांना मावशांना. आत्या काय अजून कामाला जायचंय. आत्यांना सांग पप्पा की. कामाला जायचं तू म्हण ना आत्यानो कसं आहे. आता कसं आहे? हा लाडू जे आहेत ते खातो. रव्याचे लाडू एवढे मस्त झालेत. आईला तर खूप आवडले. बाबाला देणार आहे तिकडं मी. खूप सुंदर एकदम असा मऊ खुसखुशीत लाडू झालाय. आई तुला कसं वाटलं? छान झालं मस्त. आणि नुसत्या तुपामध्ये तूप संपवलं एवढं छान लाडू झालाय. तुम्ही सगळे पण लाडू खायला या. त्या दिवशी गडबड होती. आई तू का फिराय भरत बसली? काय आल्यानंतर जाणार आहे? अजिबात नाही. पटकन या. मी लावून देणार नाही आज. उद्या सकाळी लवकर जा. लगेचच नुसतं पळायचं. लाडू घे. लगेच जायचं पडलेलं असतं या. एक दिवस आता बाबांना गाडी घेऊन दिली आहे. पैशा पाण्याची काही कमी नाही. एक टाइम त्या हॉटेलमध्ये मस्त तुझ्या भाकरी घालवण्यापेक्षा मस्त खाऊ शकतात. त्यांना फोन करायचा आणि त्यांना सांगायचं की बाबा जाऊन खाऊन या. तिथून 2-3 किलोमीटर फक्त जत आहे. खाऊन यायला पाहिजे की नाही. जातात की जरा थोडं वेगळं लाईफ थोडस. आता सोय नसती तर ठीक होतं. आता स्वतःची गाडी आहे. काल हिला गाडीवर आणून सोडले. 2 जण. होय हिला गाडीवर आणून सोडले जतला. नवरा बायको 2 जण आपले आता आयुष्यात आज सोडलं काल सोडलं. बसून भटकीला जायचं शेताला. आता जायचं मग. आता जायचं बसून भटकीला जायचं. आपली जी शेतमाळ आहेत त्याला जायचं. पोरं कायम सांगतात तुम्ही काय न करता नुसतं बसून खा. तुम्ही काय करू पण नका म्हणते खरं पण आपण पण पाहिजे की हालचाल ग. हा मग आता ते हालचाल आहे ना थोडंसं ऍडजस्ट पण करायचं. थोडंसं बाहेरचं जाऊन खायचं. तिथं हॉटेलला गेल्यावर बाजरीची भाकरी मिळते, ज्वारीची भाकरी मिळत्या, हर एक नाना प्रकार मिळतात. मी येते की. एक दिवस ऍडजस्ट करायला काय गेलं. काल तिची पण येताना एवढी दगदग झाली सांगते. अचानक सगळं ठरलं. बाबांचं जेवण वगैरे बनवून ठेवायचं, घरातलं सगळं आवरून ठेवायचं. पुन्हा इथं आली. इथं आल्यानं पण 2 वाजेपर्यंत माझ्यासोबत जागली. कालचा दिवस पण सगळी धावपळ. लगेच आज जाणार. आज एक दिवस आराम करू दे. तो लोक कुठं कुठं घेऊन चाललाय तिकडे जाऊ दे. जरा फिरून येऊ दे. उद्या सकाळी जा ना. कसं काय अजून प्रपंचच करायचा का? 60 वर्ष होत आली तरी. 56 वय झालं. आता तरी जीवाला थोडा आराम. आमची एक जिंदगी ठीक आहे. अजून आम्हाला मुलं मोठी करायची आहेत, शिक्षण द्यायचं आहे. तुमचं काय आहे जिकडे तिकडे लागलेले आहेत त्यात पण तुम्हाला जर नुसती गडबड. खरं बोलायला लागलं ना मला कोणच उत्तर देत नाही. कोणच उत्तर देत नाही. असो जाऊ दे. लाडू खायला या ताईनं. वडण जो आहे तो माझ्या ग्रॉसरीमध्ये आणलेला होता. आईला थोडंसं देते खायला. बाजरीची भाकरी बघा अजून किती आहे. पातळ हे महिनाभर टिकते. बुरशी येत नाही याला. काही होत नाही. एकदम तळंग भाकरी जे दादाला आवडतात. कडवायचा एवढा चिवडा केला एकानं पण खाल्ला नाही. आणि वडण रात्री घेतलाय. चढा येते का? चढा येते काय? चला कुठला निवडे आपला? नरसिंह सांगोडे. सांगोड्याला येत आहोत. नरसिंह सांगोड्याचे खूप सारे ताई आहेत. आता पण तिला काय सांगितलं नाही. अचानक प्लॅन झालाय. रात्री प्लॅन झालाय त्यामुळे आधी व्हिडिओ मध्ये नाही सांगू शकलो. पोरं काय म्हणतात? माझ्या पोरासने जाबरीचं. पोरं म्हणतात हे बाबा लय काम लागलं बाबा. हे रिकामं सोडले वारे यासाठी. आई घाबरून कर. आई म्हणते बाई बाबा पडील मी बाबा. चला तुम्हालाही थोडंसं मी दर्शन देते कारण सागरला खूप इथले अनुभव आहेत.
सागरनं दुसऱ्याची पण चालवाय घेतली तर पहिला इथं गाड्या आणत होता, पूजा करत होता आणि मग पुढं जे काय कामाला, आणि आता तर मग काय आणणार नाही असं होणारच नाही. सोबत आपण जसं आता बघा की बरेच जण काय घेतल्यानंतर वाहन वगैरे घेऊन आपल्या कुलदैवताला जातात, तसंच आता ज्योतिबाला पण तो जाणार आहे. पण हे जवळ आहे आमच्यापासून एक 3-4 किलोमीटर असेल अंदाजे मी म्हणते. तर इथं आलेलो आहोत, दर्शन वगैरे घेतलं. मग ते पुजारी काका जे असतात ना ते येतात, ते गाडीची पूजा वगैरे करतात. अशा पद्धतीनं पूजा केली जाते. मी ज्या गावात आलेले आहे सांगवडे, इथं ना भरपूर साऱ्या माझ्या ताई आहेत. कारण मी इथं ना दुसऱ्या वेळेला आलेले. पहिल्या वेळेला एकदा मी गेलेले होते ना, तेव्हा मला कमेंट भरपूर आलते की ताई तू का सांगितलं नाही गं, तू इथल्या इथं एवढ्या जवळ येऊन गेली. तरी आता पण असा काही प्लॅन नव्हता म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं नाही, पण आता जवळ आहे असंच कधीतरी येईन. गेल्या वेळेला कधी आलते सांगते, ह्या घराचं बांधकाम सुरू होतं माझ्या मते स्लॅब पडायच्या आधी बहुतेक. त्यावेळेला आलते तर सागर काय अमावस्या पौर्णिमा काहीतरी करत होता आणि त्यावेळेला तो म्हटला की बाबा मी जाणार आहे, चल तुला एकदा नेऊन आणतो, म्हणून तेव्हा मी आलेली. त्याच्यानंतर मी आत्ता आलेली आहे. नको कसलं पाहिजे आता आईस्क्रीम आणि पोरांना कसली दोन ती बघा काय म्हणायचं आता. ही किती दोन मला एक घेतले, 3 झाले का अजून एक आई बस ग बस. नाही भांडण नको किती कधी नाही द्यायचं सगळ्यांना एक सारखं. ए चला गाडी बसली. 4 झाले की मग ती तसं लाईन एक संपायचाच बा. झालं संपलं ना. आता काय बघू नको, खाली उतर. आता पिशवी घेत नाही, तू उतर खाली. अगं आई त्याला पैशाचं मात्र कधी देणार आहे, कमी आहे खाली गेला. आम्ही घरी चाललोय, त्याला जाता जाताच काम आहे, ती जाता जाता कामं बघत चाललंय बघा. त्या समोर एक घर आहे ना पाडायचं आहे, त्यांनी मग इथंच रस्त्यात थांबवलं. पहिला काम बघून जा, घरी माणसं सोडून कामाला ये. मी म्हणले बाबा आम्हाला पहिला घरी सोड, आम्हाला घेऊन काय काम करू नको. आणि हो देवाला गेले, चप्पल विसरून आले. इथं उतरताना म्हणते माझी चप्पल कुठं आहे. आपल्याकडे काय म्हणतात का, चप्पल विसरली पिढा गेली म्हणतात ना का. तर पिढा गेलेली आहे. आणि हे काय चष्मा बाई, ते कुठं बाहेर पडलं ना आईचं पाकिट काढून घ्यायला लागतंय. मस्त पोरांना खादीचं हे घ्या ते घ्या ते घ्या, ते पोरं कमी मागतात आणि आणि सगळ्या 4 पोरांबरोबर मला पण घेतल्या. मला पण एक कुरकुऱ्याचं पॅकेट घेतल्या, मला पण आईस्क्रीमचं पॅकेट घेतल्या, लॉलीपॉप घेतल्या. लॉलीपॉप मला म्हणाल तुला एक दर, काय करायचं सांगा. आता नातवंड आली. तिकडून आल्यानंतर लगेचच जेवण केलं, कारण सागर म्हटलं आता कधी जाऊन तुम्ही करणार, तयार आहे जेवण, पहिला जेवा आणि मग लागा आपल्या कामाला. आलोय घरी, तर देवदर्शन वगैरे खूप सुंदर झालं, जेवण खाणं पण झालं, तयार आहे तर जेवण खाल्लं. आता तुम्हाला सांगू, घर भरून अक्षरशः एवढा पसारा आहे ना, किचन हॉल बेडरूम वरती खालती सगळीकडे काय सांगू नका. रात्री मशीन ते पाणी अडकलेलं होतं, ती मशीन तशीच पडलेलं आहे. इकडे पण सगळा गबाळ आहे, कपडे आहेत, खाली तर सांगूच नका, बेकार बेकार अवस्था आहे. आता सुरुवात करायची वरनं खालीपर्यंत. एक हात मी झाडू, एक हात मी पोचा. इकडचं बऱ्यापैकी आवरून घेतलंय, इकडे जावरले अजून ते सगळं ठेवायचं आहे पुसून. हे रात्रीचे भांडे अजून ठेवायचे आहेत. ते फिल्टरवाले एक आलते, त्यांनी एक काम लावलं, ते सगळं फिल्टरचं आवरायचं. ते फिल्टर सगळं हे चेंज केलं बघा, हे चेंज. आई हे बघ, आपल्या पाण्यात माती बघ ना. होय असतेच ताई न हे बघा एकदम व्हाईट होतं, हे बघा. अगं असतेच बापरे, एवढी माती आम्ही पहिला पित होतो, फिल्टर नव्हतं तेव्हा. होय. मी माझ्या कामाला सुरुवात केलेली होती, वरून जे आहे ते खालीपर्यंत. मग आई काय बोलली की सकाळचं जे काय चपात्या वगैरे दादाचा डबा भरून किटोचं देऊन आम्ही तसंच झाकून ठेवून गेलेलो होतो ना, वेळेत जाऊन त्याला पुढं जायचं होतं कामाला म्हणून. तर आई काय म्हणली की बाबा पूर्ण किचन आवरणार, भांडी आवरणार, पुन्हा हे राडा होण्यापेक्षा चपात्या जे आहे ते मी करून घेते, तो पण तुझं काम कर. 5-7 ज्या काय होत्या चपात्या केल्या, तिथं खाली एक कडेला चपाती दिसत असेल, तुम्ही म्हणसाल की ही चपाती कसली, तर आई ना कधी चुलीला एक चपाती करते गॅसला. ए बघा भज्जी घेऊन आल्या तर, आणि बॅगमध्ये ठेवल्या तर माहीतच नाही भज्जी आणलेलं. फेवरेट भजी. आई भजी कसं वाटलं? छान आहे. काय म्हणला?
कारण मला दुखल्यावर मला माहिती आहे कुठं चोळल्यावर कुठं काय होतं. आणि एकदम कच्च करून जायचं सागर तिथं. पलीकडलं हे जरा शिराय काम आलं बरं. या आधी शिरा पण दिसत नव्हत्या माझ्या. अय आलो आयशो, आवाज कमी कर. चार्जिंग किती टक्के बघायचं हे थोडं याला म्हणतात चोळणं. तुळशी 100% चोकर तवा तू तिथे ना तवाच एक चोकर पाहिजे. व का ग आम्ही सगळ्यांनी, मुलांनी, सागरनं, आम्ही सगळ्यांनी भज्यावर ताव मारला, मस्त असं जेवण केलं. आणि त्याच्यानंतर तो म्हटला जरा तेल दे, किट्टोचा पाय चोळतो, कारण तिच्या पायाचं म्हणजे दुखणं जे आहे ते सुरूच आहे. पण आम्ही एक्सरे वगैरे सगळं काढलं, त्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. तरी पण हिला का दुखतं ते एक समजेना. असं चला व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.